आज थोडीशी प्रश्नोत्तरं घेऊयात. दिशाचा पहिला प्रश्न आहे की ब्राऊन राईस शिजवायला थोडा त्रासदायक वाटतो, कसा काय शिजवायचा? ब्राऊन राईस एक अर्धा तास आधी धुवून ठेवायचा, म्हणजे तो पटकन शिजायला मदत होते. आणि आपण जसा पांढऱ्या तांदूळाला दुप्पट पाणी घालतो, म्हणजे अर्ध्या वाटीला 1 वाटी पाणी घालतो, तसाच ब्राऊन राईस पण शिजवायचा, छान होतो. ओके. पुढचा प्रश्न आहे स्वप्नालीचा की काकू, सुखं खोबऱ्याचं जे वाटण आहे हां, ते फ्रीजमध्ये ठेवायचं का? हो, ते फ्रीजमध्येच ठेवायचं. कारण जरी खोबरं आणि कांदा दोन्ही जरी भाजून घेतलेलं असलं तरी कांद्याचा मूळ स्वभाव असतो पाणी सोडण्याचा. तर ते तुम्ही वाटून जर तसंच ठेवलं तर ते बाहेर नक्कीच खराब होईल. आणि आत्ता सध्या तर उन्हाळा आहे, थंडीच्या दिवसात 1-2 दिवस तरी बाहेर टिकेल, पण आत्ता तर अजिबातच टिकणार नाही. त्यामुळे ते वाटण फ्रीजमध्येच ठेवायला पाहिजे. का डीप फ्रीजमध्ये ठेवायचं? नाही, डीप फ्रीजमध्ये नाही ठेवायचं, फ्रीजमध्येच ठेवायचं, एकदम वरच्या कप्प्यात ठेवायचं. अच्छा, म्हणजे 6-7 दिवस तरी ते टिकेल हो कमीत हो, कमी. टिकतं. ओके. आंब्याचा शिरा आपली रेसिपी आवडली आहे अच्छा. सगळ्यांनाच, पण त्याच्यामध्ये दूध का नाही घातलं हा फार लोकांनी विचारला प्रश्न. तर फळ आणि दूध एकत्र खाऊ नये म्हणून मी ते अवॉइड केलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीने मी जरा कॅलरी कॉन्शियस आहे. मी तर असं म्हणेन साखर ऑलरेडी आहे, आंबा ऑलरेडी आहे, हो, त्यात परत दूध घालायचं आणि कॅलरीज वाढवायच्या, बरोबर म्हणून आहे. सुद्धा अवॉइड केलेलं आहे. पण जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की घालू शकता. परफेक्ट. कुटाच्या मिरचीविषयी एक सुंदर प्रश्न आलाय हां. कुंटे मॅडम कडून की आमच्याकडे ऊन जेमतेम अर्धा पाऊण तास येतं, मग ते पंख्याखाली अच्छा. वाळवलं तर चालेल का उन्हातच वाळवायला पाहिजे? खरं तर उन्हातच वाळवायला पाहिजे. एक तुम्ही 4-5 दिवस पंख्याखाली वाळवा, पण 1 ते 2 दिवसाचं ऊन आवश्यक आहे, कारण मिरची आतपर्यंत वाळली पाहिजे, नाहीतर ती खराब होईल. टेरेस हां, असते टेरेस अपार्टमेंटची असते, किंवा तिथे शेजार ठेवता बाजारांकडे ऊन येतं येईल. का बघता येतं, हां. काहीतरी मार्ग काढायला काहीतरी पाहिजे. मार्ग काढावा पण लागेल, तू म्हणलीस तसं काय ते कडकडीत वाळल्या पाहिजे, खडखडीत वाळल्या. खडखडीत वाळल्या पाहिजे. क्या बात. एक छान प्रश्न आलाय की हां. मेथी तशी कडसर असते, मग हो. ती लोणच्यामध्ये म्हणा किंवा या कुटाच्या मिरच्यांमध्ये म्हणा का घालायची? हां, मेथी जरी कडसर असली तरी तिला एक स्वाद असतो आणि ती आरोग्यदायी पण आहे. आणि सर्व रस आपल्या पोटात पण जायला पाहिजेत. तर त्यासाठी तुम्ही मेथ्या नक्की वापरा. आजकाल तर मी सर्व माझ्या ज्या फळभाज्या आहेत ज्याला थोडासा रस ठेवतो आपण, त्यामध्ये मी मेथीची पूड वापरते. एक छान स्वाद येतो त्या भाजीला. Yes, yes. कढीत सुद्धा घालून बघा, खूप छान लागते. ओके. मी तर म्हणतो तुमच्या ज्या डिंकाच्या लाडूमध्ये सुद्धा असतात मेथ्या, त्या शक्तिदायकच असतात हो, बाळंतिणीसाठी. शक्तिवर्धक म्हणजे असतात मेथ्या चांगल्याच. आणि कंबर दुखीसाठी खूप चांगल्या असतात मेथ्या, ओके. म्हणून बाळंतिणीला देतात त्या. बरं. खूपच आणखी चांगली इन्फॉर्मेशन ॲड केली आपण मग. की रवा कुठला वापरायचा, जाड का बारीक? म्हणजे माझ्याही जाडच रवा वापरायची, कारण जाड रवा छान फुलतो आणि त्याचा स्वाद खूप छान लागतो. या आंब्याच्या शिरामधला एक उपप्रश्न आहे की ताई, पाण्याचं प्रमाण तर सांगितलंच नाहीत तुम्ही. सांगितलेलं आहे साहित्यामध्ये, 1 वाटी रवा म्हणजे जाड रवा, त्याला 3 वाट्या पाणी, तिप्पट पाणी लागतंच. ओके. आणि जर तुम्ही बारीक रवा घेत असाल तर दुप्पट पाणी घाला आधी. असं वाटलं की रवा शिजलेला नाहीये तर चेक करून तुम्ही अजून पाणी ऍड करू शकता. ओके. आंब्याच्या शिऱ्याचे भरपूर फोटो आलेत हा. खूप छान हो. वाटलं ते बघून. खूप जणांनी आम्हाला केलेत. खूप आनंद झाला, तुम्ही सगळ्यांनी आंब्याचा शिरा करून बघितलात त्याबद्दल. येस. श्रावण घेवड्याची पचडी खूपच आवडली. सोपी रेसिपी होती, पण हो. ते श्रावण घेवडा म्हणायचं का फरसबी म्हणायचं याच्यामध्ये खूपच आता तसं पाहायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये त्याच पदार्थाची वेगवेगळी नावं असतात. हो. जसं कढीपत्ता आपण कढीलिंब म्हणतो, तसंच आहे. पुण्यामध्ये याला श्रावण घेवडाच म्हणतात. आणि मुंबईमध्ये 2 प्रकारच्या शेंगा मिळतात, ज्याला एकाला ते फरसबी म्हणतात आणि एकाला श्रावण घेवडा म्हणतात. काहीतरी चपट्या असतात थोड्याशा चपट्या असतात, त्याला ते श्रावण घेवडा म्हणतात. बरोबर आहे. पण ऑल इन ऑल फरसबी किंवा श्रावण घेवड्याची रेसिपी खूप छान होती आणि सगळ्यांना आवडली. आणि ती खूप हेल्दी आहे. बऱ्याच हो. आपल्या पेजवर बरेच डायटिशियन्स आहेत, त्यांना सुद्धा ती रेसिपी खूप आवडली. आणि तुम्हाला जसं आवडेल तसं दही घाला किंवा लिंबू पिळा, त्यांनी काहीच फरक पडत नाही. येस, पण करा, पण नक्की करा. गुड वन, हेल्दी वन. येस. तर हा एक 4-5 प्रश्नांचा छोटासा व्हिडिओ आम्ही एक नवीन अटेम्प्ट केलेला आहे. बघा तुम्हाला कसा वाटतो, कॉमेंटमध्ये जरूर द्या. नक्कीच. आणि आठवड्यातून 1-2दा करायचा प्रयत्न करू, मॅडमच्या मूडनुसार करूया. ठीक आहे ना? नक्की करूया. थँक्यू. थँक्यू.